मित्रांनो, आज श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण सर्वजण शिवमंदिरात जाऊन पूजन अर्चन करणार आहोत. मित्रांनो, आपले जे मराठी महिने आहेत किंवा आपले जे सनातन महिने आहेत, त्या सगळ्या महिन्यांमध्ये केवळ श्रावण या महत्त्वपूर्ण महिन्यातच शिव आराधना, शिवपूजन का सांगितलं असावं? या महिन्यात काही ठिकाणी कावड वाहून नेऊन शिवपिंडीवर अर्पण केली जाते. तर ह्या श्रावण महिन्याचं आणि शिवाचं नातं काय? हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असंही म्हणतात, त्या दिवसापासून प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक महिन्यातील एकादशी या संपूर्ण कालावधीत चातुर्मास पाळला जातो. देवशयनी म्हणजे काय? तर विष्णू भगवान हे शयनाला गेलेत किंवा त्यांनी विश्रांती घेतली असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्या काळात सृष्टीकडे पाहणार कोण? सृष्टीकडे चालवणार कोण? तर ह्या 4 महिन्यांची व्यवस्था वेगळ्या वेगळ्या देवतांकडून पाहिली जाते अशी एक मान्यता आहे. आणि ह्यातला सुरुवातीचा काळ असतो तो शिवपूजनाचा. शिव श्रावण सांभाळतात असं म्हणलं तरी काही हरकत नाही. मित्रांनो, श्रावण म्हणजे श्रवण आणि श्रवण म्हणजे ऐकणे, ते आतमध्ये अनुभवणे, ते आतमध्ये उतरवणे. काय ऐकणे, काय अनुभवणे? तर सत्य आणि ईश्वराचे विचार ऐकणे आणि ते आपल्या आतमध्ये उतरवणे, आतमध्ये त्याची अनुभूती घेणे, अशा प्रकारचा श्रावणाचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. पूजापाठ ह्या दृष्टीने श्रावणाचं महत्त्व आहे का? तर आहे. पण सगळंच्या सगळं महत्त्व पूजापाठ, कर्मकांड याला नाही. श्रवण, मनन, आत्मचिंतन याचं नाव श्रावण. श्रावण केवळ महिना नाही, तर ते निसर्ग, त्याच्यानंतर आरोग्य, त्याच्यानंतर धार्मिकता आणि त्याच्यानंतर आपलं शरीर आणि मन, असं हे एक प्रकारचं वर्तुळ आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही. त्यामुळे श्रावणात शिवपूजन करताना कर्मकांड, पूजापाठ ह्याला तर महत्त्व आहेच, पण अतिरिक्त महत्त्व न देता साधना, जप, तप, व्रत, दान आणि स्वाध्याय यालासुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. आता आपण म्हणतो चांगले विचार, ईश्वराचे विचार ऐकायचे आणि ते आतमध्ये उतरवायचे. तर त्याच्यासाठी श्रावण महिन्यात विविध पाठ किंवा विविध धार्मिक ग्रंथांचं अनुष्ठान करायची आपल्या इथे पूर्वापार पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता असेल, त्याच्यामध्ये शिवपुराण असेल, त्याच्यामध्ये भागवत कथा असेल, त्याच्यामध्ये रामायण असेल, त्याच्यामध्ये रुद्र अध्याय असेल, त्याच्यामध्ये महामृत्युंजय जप हे असेल, त्याच्यामध्ये शिवनाम श्रवण असेल. हे सगळं शिवपूजनाचंच एक मर्म आहे असं समजलं तर काही हरकत नाही. श्रावण महिन्याचा आपण उल्लेख करतोय, श्रावणातच शिवपूजन का? कारण शिव हे अंतिम सत्य आहे आणि ते अंतिम सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला जगातील बाहेरच्या ज्या क्रिया आहेत, बाहेरचा जो गोंधळ आहे, आवाज आहे, ध्वनी प्रदूषण आहे, बाहेरचं जे व्यावहारिक जग आहे, त्याच्यापासून दूर होऊन, त्याच्यापासून अलिप्त होऊन आपल्याला आपल्या आतील चेतना ही समजून उमजून घ्यायची आहे आणि आपला श्वास, आपले कान ह्याद्वारे त्याचा अनुभव घ्यायचा आहे आतमध्ये. त्यामुळे आपल्याला ईश्वराच्या दिशेने जाण्यासाठी किंवा ईश्वराच्या दिशेने जाताना असलेला आतील आवाज
ऐकण्यासाठी तत्पर राहायला हवं. श्रावणात काय करायचं आहे तर बाकीच्या गोंधळापासून दूर जाऊन मनाची शांतता शिवपूजनात रममान होऊन ऐकायची आहे. आत्म्याचा आवाज ऐकायचा आहे. तरच आपलं श्रवण, मनन, आत्मचिंतन असं एक एक पाऊल पुढे पडायला सुरुवात होईल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की समुद्रमंथन जेव्हा झालं होतं, त्या समुद्रमंथनातून जी 14 रत्न बाहेर पडले, त्यासोबतच हलाहल नावाचं विषसुद्धा बाहेर पडलं. आणि हे हलाहल नावाचं विष जर पृथ्वीतलावर पसरलं असतं तर समस्त मानवजातीला, प्रकृतीला फार मोठी हानी प्राप्त झाली असती. म्हणून सर्व देवतांनी श्री शंकर भगवान यांना विनंती केली की या हलाहलाचं करायचं काय. तर शंकरांनी ते हलाहल प्राशन केलं आणि ते आपल्या कंठात धारण केलं आणि तो कंठ निळा झाला. म्हणून आपण शिवांना नीलकंठसुद्धा म्हणतो. आता या हलाहलाची उष्णता तीव्र होती आणि त्या उष्णतेपासून भगवंतांना दिलासा मिळावा म्हणून भगवंतांवर जल अर्पण करण्यात आलं, जेणेकरून भगवंतांना शीतल वाटावं. भगवंतांवर बेलपत्र अर्पण करण्यात आली. धोत्र्याचं फळ अर्पण करण्यात आलं. रुद्राभिषेक करण्यात आला, जेणेकरून त्या हलाहलाच्या उष्णतेची, हलाहलाच्या जहालतेची तीव्रता कमी होईल. मित्रांनो, श्रावण महिन्यात हे सगळं करत असताना आपल्याला आपली भक्ती, श्रद्धा आणि निर्मळता ही सुद्धा घासून पुसून लखलखीत करायची असते. श्रावण महिन्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये आपला जठराग्नी कमजोर झालेला असतो. सगळी सृष्टी ही पावसामुळे, पर्जन्यामुळे नाहून धुवून पुसून स्वच्छ झालेली असते आणि ह्या समयी जठराग्नी कमजोर झाल्यामुळे वातदोष वाढण्याची शक्यता असते आणि याच्यामधून रोग उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे श्रावण महिन्यात उपवास करायचे, एक वेळ भोजन करायचं किंवा थोडंसंच सात्विक भोजन करायचं. बोलण्यावर, ऐकण्यावर संयम ठेवायचा. त्याच्यानंतर कमी बोलणे, कमी खाणे आणि अधिक जप करणे याला महत्त्व द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला हवी की ज्याप्रमाणे श्रावणात निसर्गाने आपला जो वेग आहे, आपली जी गती आहे ती थोडी कमी केलेली आहे. कारण तो शुष्कता, कोरडेपणा याच्यातून ओलसरपणा आणि वाळलेली माती याच्यातून ओली माती आणि कोरडं असं वातावरण ते हिरवंगार वातावरण असा बदल घडून आलेला असतो. त्यामुळे ह्या श्रावण महिन्याच्या काळामध्ये आपण आपल्या ज्या गतिविधी आहेत, जो कार्यकलाप आहे तो संथपणे हळूहळू पुढे नेला पाहिजे. कारण प्रकृती ह्या कालावधीत विश्रांती अनुभवत असते, संतुलन अनुभवत असते. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आतला ईश्वरी चेतना अनुभवण्यासाठी आपला श्वास हा संथ घ्यायचा आहे. जप हा संथपणे करून तो आपल्या मन, मेंदू, मस्तिष्काच्या द्वारे संपूर्ण शरीरात भिनेल, स्पंदन पावेल हे पाहायचं आहे. श्रावण केवळ उपवास नाही, श्रावण हा श्रेष्ठ अशा संकल्पांचा महिना आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. पण तुम्ही म्हणाल की श्रावणात संकल्प कशाचा करायचा आहे. तर मित्रांनो, श्रावणात संकल्प करायचा आहे तो म्हणजे सत्य, संयम, करुणा, अहिंसा आणि ईश्वराच्या जवळ जाण्याचा. ईश्वरी तत्व, ईश्वरी चेतना, ईश्वरी चैतन्य अनुभवण्याचा. केवळ पूजा करणे,
शिवपिंडीवर जल अर्पण करणे, बेलपत्र अर्पण करणे, शिवमूठ जी असेल म्हणजे तांदूळ असतील, त्याच्यानंतर तीळ असतील, जवस असेल किंवा आणखी काही मूग असेल ते अर्पण करा. अर्पण करायला हरकत नाही. परंतु कर्मकांड करणे, धूप अर्पण करणे, भस्म लावणे, त्याच्यानंतर तुपाची वात तिथे प्रज्वलित करणे हे सगळं अपेक्षित आहे, करायला हरकत नाही. पण तेच म्हणजे सर्वस्व नाही. त्यामुळे श्रावणात थोडंसं थांबा, थोडंसं शांतपणे ऐका, स्वतःला समजून घ्या आणि शिव आराधना करत असताना, जप जाप करत असताना त्याचा वेग हा संत ठेवून आपल्या आतील जे द्वंद्व आहे, जो गोंधळ आहे, जी द्विधा मनस्थिती आहे, ती शांत करायचा प्रयत्न करा. अहंकार समर्पित करा. मित्रांनो, मी सांगितलं की पाऊस पडून गेला, आषाढ महिन्यात पाऊस पडून गेला, श्रावण महिन्यात श्रावणसरी पडल्या, सगळी सृष्टी, सगळी प्रकृती, सगळा निसर्ग हा धुवून स्वच्छ होतो, हिरवागार निसर्ग असतो. तसंच आपलं मनसुद्धा धुवून काढायला नको का? आपलं मनसुद्धा स्वच्छ करायला नको का? धरती ज्याप्रमाणे स्वच्छ निर्मळ होते, आपलं मन, आपलं अंतर्मन, आपल्या आतमध्ये सुद्धा असलेला मळ हा जप, जाप, तप याद्वारे धुवून, पुसून निर्मळ करायला हवा, असा सांगावा किंवा असा संदेश श्रावण महिना देत असतो. बाहेरच्या जो गोंधळ आहे, बाहेरच्या वस्तू आहेत, त्या वस्तूंना बाजूला सारून आपण आपल्या आतमधल्या आपल्या आवाजाला ओळखणं, त्याचा अनुभव घेणं म्हणजे श्रावण पूजा करणं, असं आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, शिव कुठं बाहेर आहे का? शिव कुठं दूर आहे का? नाही. शिव तुमच्यात, माझ्यात, आपल्या सर्वांच्यात, आपल्या आजूबाजूला सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे. त्यामुळे शिवांना सगळ्या प्राणीमात्रांचं, सगळ्या पशुपक्ष्यांचं नाथ म्हणलं गेलं आहे. पशुपतीनाथ. नेपाळ येथे पशुपतीनाथाचा आपण जप करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यामुळे असे नाथांचे नाथ, अनाथांचे नाथ असणारे आपले शिवप्रभू आहेत, आपले शिवभगवान आहेत. त्यांचं श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पूजन करताना आपण प्रकृतीच्या जवळ जाण्याचा संकल्प करूया आणि आपल्या आतील आत्मतत्व, चैतन्य अनुभवण्याचा प्रयास करूया, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, तुमचं श्रावणी सोमवार शिवपूजन याबद्दल काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी पथिक आहे. माझ्यासोबत जोडलेले राहा. असंच काहीतरी वेगळं समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त करूया, असं माझं म्हणणं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.